जगात कृष्णाचे अनेक उत्तम रूप आहे. म्हणजे अगदी वृंदावनातला बाके बिहारी असेल, द्वारकेतला द्वारकाधीश असेल, तिथे हा 3 भागात वाकलेला आहे. त्रिभंगा म्हणतो आम्ही त्याला. पण हा कृष्ण जेव्हा महाराष्ट्रात येतो तेव्हा तो सरळ उभा राहतो आणि सरळ उभा राहून तो ते सगळे द्वंद्व मिटून टाकतो. तो त्याचं देवत्व काढून टाकतो आणि आम्हाला आलिंगन द्यायला एवढा उभ्याने तयार राहतो ना, कमरेवर हात ठेवून की या आणि मला भेटा. इथे तुम्हाला जेवढी ओढ आहे ना तेवढीच भगवंत. आणि म्हणून सर कुठलंच अंतर नाहीये या पांडुरंगामध्ये आणि माझ्यामध्ये. मी गेल्याबरोबर माझं मस्तक त्याच्या पायावर चढतं. कोणीही निर्बंध घालू शकत नाही. जगात स्पर्श दर्शनासाठी उपलब्ध असलेली एकुलती एक कृष्णमूर्ती आहे आणि म्हणून हा आमचा नातेवाईक आहे, म्हणून हा आमचा सखा आहे, म्हणून हा देव जरी असला तरी आमची विठाई.